आयुष्यातील प्रतिकूल परिस्थिती माणसाला खचवते असे अनेकदा म्हटले जाते, मात्र काही जिद्दी माणसे याच संकटांना पायरी बनवून यशाच्या शिखरावरती पोहोचतात. नमस्कार, मी डॉक्टर अनिकेत गाताडे सर, फाउंडर डायरेक्टर, मास्टर सायन्स अकॅडमी, विश्रामबाग, सांगली. कोल्हापूर महापालिकेचे नवीन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड यांचा जीवन प्रवास हा अशाच संघर्षातून साकारलेला एक प्रेरणादायी आदर्श आहे. नंदुरबार जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील एक छोट्याशा आदिवासी गावात त्यांचा जन्म झाला. भिल्ल समाजातील असल्यानं घरात 18 विश्व दारिद्र्य होतं. त्यातच लहानपणीच वडिलांचे निधन झाले. वडिलांचा चेहराही पाहायला मिळाला नाही ही आयुष्यभराची पोकळी त्यांच्या मनात राहिली. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांच्या आईने दारू गाळण्याचा व्यवसाय सुरू केला. त्या परिस्थितीत बालपण कसे गेले असेल याची कल्पना करणे देखील कठीण आहे. लहानपणासाठी दुधासाठी रडणाऱ्या राजेंद्र यांच्या तोंडात दुधाऐवजी दारूचे थेंब पडायचे ही वेदनादायक आठवण त्यांच्या संघर्षाची साक्ष देते. थोडे मोठे झाल्यावर ते दारू पिणाऱ्या लोकांना दारू बरोबर खाणारे पदार्थ आणून देत. पण या सगळ्या प्रतिकूलतेतही त्यांच्या आईने एक गोष्ट कायम ठेवली, शिक्षणाची ओढ. माझी मुलं शिकणार हा तिचा विश्वास होता. जिल्हा परिषद शाळेतून त्यांनी त्यांचे शिक्षण सुरू केले. भिल्ल समाजातील शिकणारी ती पहिलीच पिढी होती. एकदा परीक्षेच्या काळात अभ्यास करत असताना एका व्यक्तीने त्यांना दारू बरोबर खाणाऱ्या पदार्थांना आणायला सांगितलं आणि त्यांनी नकार दिल्यानंतर, शिकून तुझं नेमकं पुढे काय होणार आहे, तू डॉक्टर इंजिनियर कसा होणार, असे हिनवले गेले. त्या शब्दांनी त्यांच्या मनाला चटका लावला. पण त्याच क्षणी आईने ठामपणे सांगितले, माझी पोरं डॉक्टर इंजिनियर ही होणारच. आईचा तो विश्वास त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. गावापासून 150 किलोमीटर दूर जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं. 10वी मध्ये 97% गुण मिळवून त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली. यानंतर मुंबईतील GS मेडिकल कॉलेजमध्ये MBBS साठी त्यांनी प्रवेश मिळाला. त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती कमकुवत असली तरी त्यांनी हार मानली नाही. शिष्यवृत्तीच्या जोरावरती त्यांनी शिक्षण सुरू ठेवले. आई किरकोळ खर्चासाठी पैसे पाठवत होती. वैद्यकीय शिक्षणासोबतच त्यांनी UPSC ची सुद्धा तयारी सुरू ठेवली. परिश्रमांचं चीज झालं आणि एकाच वेळेस MBBS आणि UPSC चा निकाल लागला. अवघ्या 31व्या वर्षी ते भिल्ल समाजातील पहिले कलेक्टर बनले. नंदुरबार जिल्ह्यात त्यांची पहिली पोस्टिंग झाली. डॉक्टर भारूड यांचा प्रवास केवळ वैयक्तिक यशाची कहाणी नाही, तर तो संघर्ष, जिद्द आणि आईच्या विश्वासाची ताकद दाखवणारा आहे. मी काय गमावलं यापेक्षा संघर्षाने मला काय दिलं हे महत्त्वाचं. हा त्यांचा दृष्टिकोन आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून उभा राहिलेला हा आदिवासी तरुण आज प्रशासनाच्या उच्च पदावरती विराजमान झाला. त्यांची गगनभरारी केवळ त्यांची नाही, तर समाजातील प्रत्येक संघर्ष करणाऱ्या युवकांसाठी एक आशेचा किरण ठरेल.